महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि यावेळी आपल्याला चौरंगी लढत पाहायला मिळते। भाजप स्वबळावरती लढतंय, शिंदे गट स्वबळावर लढतंय, तसेच महाविकास सोबत यावेळी राज ठाकरे देखील असणार आहेत। अशा आपल्याला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत। मात्र पुणेकरांना कुणाच्या कोणत्या पक्षातनं महापौर पाहिजे हे आपण पुणेकरांकडून जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत काही काका आहेत। काका, काय वाटतं कुणाची सत्ता येणार? त्यांना मी सांगितलं आता कसं होतं की आम्हाला कुणाची सत्ता येईल आम्हाला काय माहित नाही। आम्ही आमच्या वैयक्तिक आपलं मतदान करणार, आलं का लक्षात? मतदान करून येणार आम्ही। कोणाची सत्ता येणार आम्हाला कसं कळणार ना बाहेर चर्चा काय काय नाही। आता सत्तेमध्ये सगळा घोळच झालाय हो। काय आहे सत्तेमध्ये सांगा ना? कोण कुठं जाते, कोण कुठं येते, कोणाचं काय काय पब्लिकने काय करायचं? पुणेकरांच्या काय काय समस्या आहेत आणि पुणेकरांच्या कोण आता- सोडवणार? पुणेकरांच्या समस्या सोडू शकतो पालकमंत्री अजितदादा, एवढंच आहे। पालकमंत्र्याच्या हातात सत्ता गेली तर ते करू शकतात काय बी पुण्याचा। पुण्यातली गुन्हेगारी पण वाढली, कोण वाटतं कोणती गुन्हेगारी पण कमी करू शकतो? अजितदादाच, त्याशिवाय नाही पर्याय इथं काय। अजितदादा 4 वेळा उपमुख्यमंत्री झालेत, काय मुख्यमंत्री व्हायचा चान्स बी त्यांचा गेला, खासदार कमी असल्यामुळं किंवा आमदार कमी असल्यामुळं, त्यामुळं ते होऊ शकले नाहीत। कादांच्या काळी होतील त्याचा काही विषय नाहीये, तो त्यांचा गटाचा भाग आला। आपण आपली काम करणारी माणसं, हातावर पोट भरणारी, यांच्या समस्या काय? पाय चालताना खड्डा, आता आमचं वय झालंय 65-66, विचार करा ना। खड्ड्यात पडले, गुतून पडले, काय आहे योजना आहेत का? काय ते करू शकतात अजितदादा, असं मला तरी वाटतं। बाकी काय नाही, होऊ शकतो पालकमंत्र्याच्या हस्ते सगळं, पण अजितदादांनी हे करायला पाहिजे। जनतेची समस्या लक्षात घेऊन सगळ्या सुविधा शनिवारवाड्यापासून स्वारगेट, कात्रज इकडच्या सगळ्या समस्या सोडवायला पाहिजे त्यांच्या। उद्या कॅन्डिडेट येऊ नाही येऊ, वाटतं कुणाची येणार सत्ता? आता हे 4 जण थांबलेले आहेत ते। आता जास्त तर मला तर वाटतंय शिंदे गट, का शिंदे? कारण लाडक्या बहिणीला पैसे देतात ना ते, सगळ्या बहिणी त्यांच्या पाठीशी आहेत। तुम्ही शिंदे गटाच्या पाठीशी आहे? हा, काय वाटतं कुणाची सत्ता येणार? काँग्रेसची। का काँग्रेसची का आली पाहिजे? का तर एवढी भाजपने महागाई केलेली, कोणत्या काय याच्यामध्ये इलेक्शन पर्यंतच ते लोक विचारतात आहे। इलेक्शन झालं तर परत कोणी कोणाला विचारत नाही। पण शिंदे गटांनी तर लाडकी बहीण योजना आली, मग लाडकी बहीण तात्पुरते, आता इलेक्शन झालं की ते बी बंद होईल। बंद होणार असं वाटतं? होणार। काय वाटतं काका, महापालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार? आता भाजपचीच येणार। का वाटतं असं? का म्हणजे लोकांचा कौलच आहे तिकडं। तिथलं तुमच्या काय काय समस्या आहेत भाजपने केल्यात का पूर्ण? काय नाही, आम्ही कुणाकडे गेलोच नाही आतापर्यंत। तुमच्याच नेत्याकडे आम्ही गेलो नाही। पुण्यात जे ट्रॅफिकची समस्या आहे, गुन्हेगारांची समस्या आहे, ती होणार वाहतूक वाढलेली आहे, रस्ते कमजोर आहेत। होणार कधी दूर होणार? भाजप जेव्हा सत्तेत आली जर काय नाही होऊ शकत। काय नाही होऊ शकत? काय होणार आहे त्यात? फरक पडणार आहे। दोन्ही कोणती व्हायची राष्ट्रवादी एकत्र आल्यात, मनसे पण महाविकास सोबत असणार यावे, काय वाटतं फरक पडत? काय नाही फरक पडणार। काय वाटतं? काय वाटतं दादा, यावेळी कुणाची सत्ता येणार? बीजेपी शिवाय पर्याय नाही, सगळं बीजेपी। काय वाटतं भाजप? सगळं सेटलमेंट आहे त्यांचं। काय काय सेटलमेंट? मशिनीद्वारेच काय मशीन बटन दाबायचे मशीन आहे ना। काय वाटतं दादा, कुणाची सत्ता येणार? सत्ता चेंज व्हायला पाहिजे। सत्ता चेंज झाली तर सगळं साधारण पब्लिकची प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, रस्ते सुधारले पाहिजे आणि वयस्कर माणसाला रस्त्यावर चालायला त्रास होते ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे। आणि जे महागाई बी काही काही ठिकाणी महागाई बी वाढले, ते GST कमी केले तरी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ते। आणि साधारण पब्लिकसाठी जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे। कोण करू शकतं हे? हा, कोणत्या पक्षातली जर सत्ता आली तर हे करू शकतात? कोणी बी येऊ द्या, कुठले बी पक्ष आले तरी हे प्रॉब्लेम ज्यांनी चेंज केले ते पुढे त्याला पब्लिक सपोर्ट देणार।
आम्ही असं मत करू शकत नाही का हे आले तर करणार, पण कोणी बी आलं तर त्यांनी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं पाहिजे, साधारण पब्लिकसाठी काम केलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही का या पक्षानेच केलं पाहिजे का कोणी बी. काकू, काय वाटतं कुणाची सत्ता येणार? शिंदे काय येणार शिंदेची सत्ता? प्रामाणिक आहे. काय काय ते लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला होतोय का लाभ? माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांना लाभ झालाय. हा, तुम्हाला का नाही झालं? तुम्ही नाही? नाही, आम्ही त्याच्यामध्ये येत नाही, हा. त्या कॅटेगरीमध्ये आम्ही नाही. तुम्हाला वाटतंय का काय काय समस्या आहेत आणि ते दूर होतील असं वाटतं? हो, समस्या सुटली शिंदे सरकार आल्यानंतर. तुमचं केलं झालं का समस्या दूर? म्हणजे आम्हाला ते खूप प्रामाणिक वाटतं सरकार, त्यामुळे समस्या सोडवायच्या भावे लागले असतात. ते नुसतं तसं लाच खाऊ पैसे खाऊपणा नाहीये त्यांचा. बाकीचे सगळे लाच खाऊ आणि पैसे खाऊ वाटतात. आता हे सरकार वाटत नाही तसं नाही. आणि ते त्यामुळे हे सरकार यावं असं वाटतं आणि येईल असंही वाटतं. सदाशिव नारायण खुळे, वय 75, ज्येष्ठ नागरिक म्हणून मला पेन्शन योजना असेल, त्यांनी भाजपने ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना चालू करावी ही विनंती आहे मला. मी प्रत्येक जवळजवळ 6 वर्षे झाले, मला कुठलीही सुविधा नाही आहे पेन्शनची. आता STला फ्री केलं आहे. आता मग घरचे लोक मला घरचे पाठवतील का? 75 वय झाले, वयस्कर झाले, उलकडं जाता इकडे जाता, जाऊ नका. कमी जास्त काय झालं तर काय करायचं? यासाठी आम्हाला भारतीय ही सुविधा देऊन काय उपयोगाची आहे? तुम्ही सांगा ना. आता वयस्कर माणूस जाऊ शकतो का? पंढरपूर, आळंदी, इकडं तिकडं कुठं जाऊ शकत नाही ना. मग ही सुविधेचा उपयोग काय आम्हाला? कोणाची सत्ता येणार? भाजपचीच येणार आहे. पण आमचं का भाजप असं वाटतं भाजपची सत्ता? भाजपने सुविधा चांगल्या केल्या, पण सगळ्यांसाठी केले, गोरगरिबांसाठी आणि श्रीमंतांसाठी बी केले. हेच माझं म्हणणं आहे. श्रीमंताला बी सुविधा 30 आणि गरीबाला बी सुविधा 30. हे असं का? काय सुविधा केल्या? आता गरीब बी 75 फुकट जातो आणि गरीब बी जातो फुकट. पण तो 80,000 रुपये पेन्शन घेतोय, त्याला का फी देता? वयाची आठ तिथं का घातली? मग पेन्शन आहे ना तुम्हाला, काढा ना तिकीट. त्यांना तिकीट काढलं नाही, फुकट. हे असं का करतात गव्हर्नमेंट? हे माझं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. मी आज जवळ 6 वर्ष झाले मी हे करतोय. काय वाटतं कुणाची सत्ता येणार? सत्ता आहे बघ, मिसळ होईल थोडी, भेळ मिसळ होईल. एक येणार नाही, एकच सगळे येणार नाही, दोन्ही मिळून येणार. कोण हा. कोणी मिळून येणार? दोन्ही म्हणजे आता शिवसेना बी आहेत हा, आणि ही बाकीची तुम्हाला वाटतं का कामं होतील पूर्ण? जे कोण निवडून येणार? काम आहे बघा. आता भाजप तर सोडित नाही सत्ता, नाही सोडित. का नाही सोडत? लाडक्या बहिणी त्याच्यामुळे सोडित नाही. पैसे पण ते वाट नाही लढणार आहे. भाजप स्वबळावरती आहे. भाजप सोबळ आहे म्हणूनच ती पैसे वाटीत आहे कसं का ती निवडून द्या बघते बघ. शिंदे गट वेगळा वाव हे करणार आहे. शिंद्या येणार, थोडा येणार शिंद्या, थोडा येणार, पण येणार पाहिजे. त्यांना तुमची कामं होतील का? कामं करते, कामच केली पाहिजे. आता आम्ही मोर्चे काढू काय पुन्हा. काय काय तुमची कामं? आमची रोड नीट व्हावं, रस्तं नीट व्हावं, पाणी मिळावं गरिबाला. हे पुन्हा महागाई दिली, त्या महागाई स्वस्त व्हावी. दुसरं काय नाही आमचं म्हणणं. मग कुणी बी नेता असो, त्याला आमचा दंडवट आहे. पण कामं करा गरिबासाठी, पोटं भरून बाकीच्याला उपाशी मारू नका. एवढंच आमचं म्हणणं आहे, दुसरं काय नाही. मग आमचा जय आहे, देवापासून जय आहे, त्या माणसाला जय आहे. पैसे नाही घेऊन मतदान करीत नाही आम्ही हाय असं मतदान करणार. पण आम्हाला नेता चांगला पाहिजे, स्वार्थी नको आहे. ती गादी कोणाला बी असते का? कुणाला बी नाही. गादी जनतेची गादी आहे ती. मग तुम्ही सुखारून आनंद करा की तुम्ही आनंद मिळवा, मोठा आनंद मिळवा, कमवा, पण आमच्या गरिबाला मारू नका. बस एवढीच माझी विनंती आहे, दंडवट आहे माझा. बरं आहे. काका काय वाटतं कुणाची सत्ता येणार? पुण्याची सत्ता कुणाची तरी येणारच ना, कुठल्या तरी पक्षाची येणारच ना ती. पण तिच्यावर तर ठामपणे कोण सांगू शकणार आहे कोणाची येणार. तुम्हाला काय वाटतं कुणाची यावी? ना कुणाची यावी म्हणून आम्ही सांगितलं की अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचा विकास चांगला होईल ही आमचा आशा आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे, ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. काय वाटतं होणार काय कमी समस्या? समस्या कमी करायला त्याच्यावर ते पर्याय शोधतीलच. नुसतीच मेट्रो चालू करून सुद्धा समस्या सुटतील असं लगेच नाही आहे. पण त्याचे प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. मग त्या नेतृत्वाने करावं, त्यांच्या उमेदवारांनी त्याचा पाठपुरावा करावा, ही महत्त्वाची मुद्दा. विधानसभेमध्ये विधानसभेच्या जी झाली निवडणूक त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळं जी आली सत्ता आली, जी महायुतीची सत्ता आली,
आता वाटतं की आता पण लाडक्या बहीण योजनेमुळे सत्ता येऊ शकते. हो बरोबर आहे, ते त्याच्यामुळे येऊ शकले. तुम्हाला आम्ही दाखवल्यानंतर तुम्ही त्याच्यात असं असतं ना. एकंदरीतच आपण पाहिलं हे जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्या 15 तारखेला होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. मात्र पुणेकरांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत की अजित पवारांची, बऱ्याच पुणेकरांनी सांगितलं की अजित पवारांची सत्ता येणार, अजित पवार पुण्यातल्या समस्या आहेत त्या दूर करणार, तसेच लाडक्या बहीण योजनेमुळे शिंदे गटाला देखील फायदा होणार आहे असे पुणेकरांकडनं सांगण्यात आलं आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.